नमस्कार. तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज खूप दिवसानंतर पिठलं बनवायचं ठरवलंय मी. आज मस्त मराठमोळा बेत आखूयात आणि आज पिठलं भाकरी बनवूयात. तर खूप दिवस झालं मी सुद्धा पिठलं बनवलं नव्हतं. पण पिठल्याची तीच रेसिपी दाखवून मी तुम्हाला बोर करणार नाहीये. आज मस्त असं झणझणीत तरी देखील मस्त मऊसूत असं पिठलं बनवूयात. हे पिठलं तुम्ही भाकरीसोबतच नाही तर चपाती आणि भातासोबत सुद्धा मस्त लागतं. वरण भातासोबत साईडला तुम्ही हे पिठलं घ्या. मस्त लागतं. अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त मऊसूत तरी देखील अगदी मोकळं असं पिठलं कसं बनवायचं किंवा तुम्ही याला झुणका म्हणू शकता. मस्त असा झुणका आपण आज पाहूयात. बेसन पिठाचा इथे मी वापर केलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आता मी कुठल्या पद्धतीचं पिठलं बनवतेय. पण हे पिठलं ना बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे बरं का. नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडंसं हे पिठलं मी वेगळ्या पद्धतीने बनवलंय. तर त्यामुळे त्याचा जो खमंगपणा आहे ना तो अगदी मस्त वाढलेला आहे. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन आपण जेवण बनवूयात. सुरुवात करूयात. दुपारच्या जेवणासाठी मला पिठलं बनवायचं आहे, तर मी सकाळीच ती डाळ भिजत घातली होती. हरभऱ्याची डाळ जी मीडियम साईजची एक वाटी असते, त्या वाटीच्या अंदाजानुसार एक वाटी भरून मी इथं डाळ भिजत घातली आहे. सकाळी लवकर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल, तर ही डाळ आपल्याला रात्रीच भिजत घालायची आहे. तर डाळ चांगली भिजलेली आहे. कमीत कमी एक 4 ते 5 चांगली भिजायला हवी. आता ही डाळ आपल्याला चांगली बारीक करून घ्यायची आहे. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ मी काढून घेतली. आता इथे डाळ चांगली भिजलेली आहे. यामुळे डाळ वाटून घेत असताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. डाळ चांगली भिजली असेल तर पाण्याचा अजिबात गरज पडतच नाही. आता ही वाटून घेतलेली डाळ संपूर्ण आपण काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत अशी डाळ वाटली गेली. थोडीफार जाडसर अशी राहिली, थोडीशी रवाळ वाटली गेली तरी सुद्धा चालेल. याचं सुद्धा पिठलं अगदी मस्तच बनतं. अगदीच तुम्ही बारीक पेस्ट करू नका. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आणि डाळीपुरतीचं जे काही मीठ आहे ते आपण आत्ताच यामध्ये घालूयात. आणि आता सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे. जेव्हा तुम्ही डाळ बारीक करून घेता ना त्यावेळेसच हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. असं मिक्स करत तुम्हाला बसावं लागणार नाही. आता इथे मी एक छोटासा पॅन घेतलाय किंवा याऐवजी तुम्ही नॉनस्टिकचा तवा घेतला, कढई घेतली तरी सुद्धा चालेल. हे मिश्रण या पॅनवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता एक सारखं असं हे पसरून घेतलंय. साईडने सुद्धा व्यवस्थित असं सेट करून घेतलंय. आता मिश्रण एकदा व्यवस्थित सेट करून झालं की लगेचच हे आपल्याला गॅसवरती चढवायचंय. आणि आता सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला यावरती तेल सोडायचंय. अगदी 1-2 चमचे तुम्ही यावरती तेल घालू शकता. तेल घातलं की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यानंतर पटकन यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटांसाठी याला चांगली वाफ द्यायची. तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला चांगला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांद्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. काहींना पिठल्यामध्ये कांदा थोडासा जास्त आवडतो, काहींना कमी आवडतो. तर त्यानुसार तुम्ही कांद्याचा अंदाज ठेवू शकता. कांदा इथे चांगला बारीक माझा चिरून झालेला आहे. आता यानंतर कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. तर पिठलं असू देत किंवा झुणका असू देत यामध्ये थोडीशी कोथिंबीरचं प्रमाण जे आहे ना, ते थोडंसं जास्त असेल तर मग खमंगपणा सुद्धा वाढला जातो. तर यासाठीच थोडीशी जास्त अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली. अगदी 1-2 मिनिटांमध्ये कोथिंबीर आणि कांदा चांगला चिरून झाला. इकडे डाळीला सुद्धा चांगली वाफ बसलेली आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली. असा हात लावून पाहायचा. हे मिश्रण जर हाताला चिकटलं नाही तर समजून घ्यायचं चांगली वाफ बसलेली आहे. अगदी 1-2-2.5 मिनिटच मी हे वाफवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण बघा तुम्ही लगेचच हे पॅनपासून वेगळं झालंय. हलकसं खालच्या साईडने खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. आता हे संपूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. तर जोपर्यंत डाळीचं जे मिश्रण आहे ते थंड होतंय तोपर्यंत आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा. तर त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत. आता हे चांगले आपण बारीक कुटून घेऊयात. तर हे बघा मस्त ठेचा आपला तयार झालेला आहे आणि हे जे डाळीचं आपण मिश्रण तयार केलं होतं हे सुद्धा चांगलं थंड झालंय. आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे पहा पूर्ण हे मिश्रण थंड व्हायला हवं आणि यानंतरच आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर साधारण एक 5-7 मिनिटामध्ये अगदी छान असं थंड होतं. तर हे बघा थोडेसे मोठेच असे मी इथे तुकडे केलेले आहेत. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पल्स मोडवरती एक 2 ते 3 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण चांगलं असं बारीक झालेलं आहे. याचा घट्ट असा गोळा होतो. पण हा गोळा जर तुम्ही असा हाताने फोडून बघितला तर अगदी सहज तो फुटला जातो. अगदी मऊसूत असं हे मिश्रण तयार होतं. तर बघा हाताने हे असं सहज असं मोकळं करता येतं. ही एक्स्ट्रा एक स्टेप तुम्ही केली ना,
यामुळे पिठलं अगदी खमंग होतं, मस्त वाफवलं जातं, खमंगपणा आणखीन जास्त वाढतो आणि यामुळेच या पिठल्याला चव सुद्धा खूप छान येते. तर माझ्या सांगण्यावरून एकदा तरी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तर आता पटकन पिठलं बनवायला घेऊया, कारण आपली सगळी तयारी झाली आहे. इथे मी कढई गॅसवरती चढवली. यामध्ये 2 पळी तेल घातले. तेल थोडंसं जास्तच घालायचं. तेल चांगलं तापलं गेलं, की यामध्ये 1 चमचाभर जिरं, 1 चमचा मोहरी आणि थोडीशी हिंग घालायची. आता यामध्येच आपल्याला बारीक करून ठेवलेला ठेचा सुद्धा घालायचा आहे आणि हा ठेचा सुद्धा आपल्याला चांगला खरपूस असा परतून घ्यायचा आहे. ही फोडणी इथे मी थोडीशी परतून घेतली. आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि आपण जो कांदा चिरून ठेवला होता, तो संपूर्ण कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता काही जणांना पिठल्यामध्ये अगदी चांगला मऊसूत झालेला कांदा आवडतो, काहींना हलकासा क्रंची आवडतो, तर काहींना अगदी डार्क रंगावरती आवडतो. तर तुम्ही त्या अंदाजानुसार कांदा इथे परतून घेऊ शकता. मला थोडासा सॉफ्ट झालेला कांदाच आवडतो, त्यामुळे इथे मी चांगला हा परतून घेतलाय. तर असा मऊसूत असा कांदा परतला गेला, की यामध्ये कोथिंबीर घालायची. फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची. यामुळे खमंग असं पिठलं तयार होतं. ही कोथिंबीर 1-2 मिनिटांसाठी चांगली या फोडणीसोबत परतून घेतली. आता या फोडणीमध्ये थोडीशी हळद घालायची आणि फोडणीपुरतीचं जे मीठ आहे ते घालायचंय. कारण आपण जेव्हा डाळ बारीक करून घेतली होती त्यावेळेस सुद्धा मीठ घातलं होतं. त्यामुळे आत्ता थोडंसं कमीच मीठ घालायचं. आता घातलेलं हे साहित्य पुन्हा फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभरासाठी चांगलं परतून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता ही फोडणी चांगली परतली गेली, की यामध्ये आपण जो बारीक करून ठेवलेला डाळीचा जो चुरा आहे, तो यामध्ये घालायचा आहे आणि हा चुरा सुद्धा चांगला आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचा आहे. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवली तरी सुद्धा चालेल. आत्ता जरी तुम्हाला यामध्ये थोडेसे गुठळे दिसत असले, तरी सुद्धा जसं-जसं आपण परतत जातो, तसे-तसे हे गुठळे जे आहेत ते नाहीसे होतात आणि अगदी मोकळा-मोकळा असा झुणका तयार होतो. तर झुणका करताना किंवा पिठलं करत असताना बऱ्याच जणांना अशी अडचण येते, की हा झुणका खाली करपला जातो किंवा तळाला, कढईला चिकटून बसतो. तर मग यावेळेस काय करायचं, झुणका जर तुम्हाला बनवायचं असेल, पिठलं तर तितकंसं करपलं जात नाही कारण ते थोडंसं पातळ असतं. पण झुणका मात्र थोडासा खाली करपला जातो. तर यासाठीच ही एक्स्ट्रा टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे. जी फॉलो केली तर अजिबात ते करपणार नाही आणि मस्त खमंग असा झुणका तयार होईल. याचबरोबर दुसरी टिप अशी आहे, की यासाठी तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरू शकता. नॉनस्टिकची कढई वापरली तर खाली अजिबात चिकटलं जात नाही आणि आपला झुणका सुद्धा वायाला जात नाही आणि अजिबात तो करपत नाही. आता झुणक्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली वाफ मी इथं दिली आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून पाहिलं, तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत आणि मोकळा-मोकळा असा झुणका इथे आपला तयार झालेला आहे. हा जो झुणका आहे तुम्ही घाईच्या वेळेस डब्याला सुद्धा बनवू शकता. जे मिश्रण तुम्हाला मी वाफवण्यासाठी सांगितलं, ते वाफवून तुम्ही रात्रीच फ्रिजमध्ये ठेवून दिलत ना आणि सकाळी पटकन हा झुणका बनवला, तर अगदी काही मिनिटामध्ये हा झुणका तयार होतो. आता मस्त झुणका बनवलाय म्हटल्यावरती बाजरीची भाकरी तर व्हायलाच हवी. तर यासाठी इथं मस्त बाजरीची भाकरी मी बनवलेली आहे. आता ही चांगली भाजून घेते. हा झुणका फक्त भाकरीसोबतच नाही, तर चपातीसोबत सुद्धा कमाल लागतो. याचबरोबर वरण-भातासोबत साईडला तुम्ही घेतलात ना, तर इतका खमंग लागतो. नुसतं वरण-भातावरती तूप आणि याचबरोबर हा झुणका घ्यायचा. मस्त कॉम्बिनेशन होतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मस्त झणझणीत असा डाळीचा मोकळा-मोकळा असा तरी देखील मऊसूत असा झुणका आपला तयार झालेला आहे. हाताने फोडलेल्या कांद्यासोबत आणि कैरीसोबत हा सर्व्ह केला तर अगदी चव दुपटीने वाढते. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.